नमस्कार मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारला जातो. तर प्रश्न असा आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 25% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. म्हणजे त्रिज्या 25% वाढवले असल्यास क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याची वाढ होणार आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता या प्रश्नाचं सोल्युशन आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, आपण टक्केवारीला अपूर्णांकात काय करायचं आहे, बदलायचं आहे, म्हणजे रूपांतर करायचं आहे. आता बघा 25% दिलेत ना, त्रिज्या कितीने वाढते 25%ने, 25% लिहिले. 25%ला कशात रूपांतर करायचं, आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आता समजा 100, त्रिज्या पहिले 100 होती, 100मध्ये कितीची वाढ झाली, 25ची वाढ झाली. 25ची वाढ झाली, 100 अधिक 25 किती, 125. म्हणजे त्रिज्या पहिले 100 होती, आता किती झाले, 125 झाले. का झाले, कारण का 25%ची वाढ झाली. ठीक आहे. आता बघा 125 छेद 100 किंवा टक्केवारीला तुम्ही 100 पण लिहू शकता, असं पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करू. 125 आणि 100 कोणाच्या पाड्यात आहे, 25च्या पाड्यात आहे. तर 25ने अंश व छेदाला काय करायचा, भाग द्यायचा. आता बघा 25 पाचे 125, 25 चौक 100, म्हणजे अपूर्णांक काय आला आपला 5/4. म्हणजे त्रिज्या पहिले किती होती, 4 होती आणि 4मध्ये 25%ची वाढ झाली तर त्रिज्या किती झाली, 5 झाली. आता पुढं काय म्हटलं प्रश्न, त्याचे क्षेत्रफळ काढा. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे, त्यामध्ये किती टक्के वाढ झाली. आता बघा वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, पाय आर वर्ग. ह्याचं काय भेटलं आपल्याला, गुणोत्तर भेटले पाय आर वर्ग. बघा हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, पाय आर वर्ग. पण पहिलं काय करायचं आपल्याला, 25% 25% वाढण्याच्या पहिले क्षेत्रफळ काय होतं, नंतर 25%ची वाढ झाल्यानंतर क्षेत्रफळामध्ये किती वाढ झाली ते आपल्याला काढायची. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण किमती ठेवूया. पायला पाय कॅन्सल होईल ना, तर आरची किंमत काय दिली, पहिले त्रिज्या किती होती, 4 होती, तर 4चा वर्ग आहे. सूत्रामध्ये काय करतोय, आता मी किमती ठेवतोय बरोबर. नंतर 25%ची वाढ झाली, त्रिज्या किती झाली, 5 झाली. इथं आरचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग करा, वर्ग केला. आता 4चा वर्ग किती आहे, 16. 5चा वर्ग किती आहे, 25. म्हणजे क्षेत्रफळ पहिले किती होते, 16 होते, आता किती झाले, 25 झाले. कितीची वाढ झाली, 16मध्ये कितीची वाढ झाली, तुम्ही बोला सर 9ची वाढ झाली. म्हणजे क्षेत्रफळामध्ये कितीची वाढ झाली, त्रिज्येमध्ये 9ची वाढ झाली, तर क्षेत्रफळामध्ये पण आता कितीची वाढ होणार आहे. आता बघा म्हणून 9ची वाढ झाली आहे, कितीवर वाढ झाली, 16वर. टक्केमध्ये विचारलं म्हणून कितीचा गुणाकार, 100चा गुणाकार. परत झालं काय करायचं, आता सिम्प्लिफाय करा. 4 भाग जातो 16ला आणि 100ला. 4 चौक 16, 4 2 8, 4 5 20. आता 25 9 किती, 225 छेदामध्ये 4 तसेच लिहिले. परत ह्याला सिम्प्लिफाय करा. 4 5 20, इथं उरले 2 म्हणजे 25, 4 7 24. परत उरला 1, भाग नाही जात म्हणून 0 लावा. 4 2 8, 4 2 8, 4 5 20. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 56.25. म्हणजे वाढ कितीची झाली, क्षेत्रफळ कितीची वाढ झाली, 56.25. हे काय असणार आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल मित्रांनो, तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा किंवा अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.